तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांच्या दालनात स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता निलेश उर्फ पिंटू राणे यांनी केलेली दांडगाई आणि अपमानजनक वर्तन प्रकरणाचा महसूल कर्मचारी संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे। राणे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी उर्मट भाषा वापरून त्यांच्या मान सन्मानाला ठेच देणारे संवाद करत त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत महसूल संघटनांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला असून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलेला होता। मात्र जिल्हाधिकारी प्रसाद यांनी योग्य तो समतोल राखत आंदोलनामुळे शेतकरी, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन दोन्ही संघटनांना केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत दोन्ही संघटनांनी काळ्या फिती लावून काम करत आपला निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। MCN न्यूज मराठी करिता फिरोज तडवी, यावल। आपण आलोय प्राण कार्यालयात पण AC चालू आहे। नवीन AC खरेदी केलेला आहे। इथे पण शासनाच्या पैशांची लूट चालली आहे। AC खरेदी कुठून गेला, कोणत्या निधीतून खर्च केला, शासकीय पैशांचा खर्च कसा करायचा तो या क्लास 1 अधिकाऱ्यांकडून शिकायचा आहे मित्रांनो। बघा इथे पण AC चालू आहे। प्रांताधिकारी काम करताय, त्यांना बोलायला वेळ नाही आहे। आम्ही समोर आलो आहे पण ते कामात आहे, बिझी आहे असं दाखवत आहे मला। बघा मित्रांनो ते किती व्यस्त आहे, ते बोलायला वेळ नाही त्यांना। बोलतोय तुम्ही कागद हलवत असता साहेब दरवेळा। तुमचा माणूस आला त्याला प्रेझेंटेशन करा पहिले तुम्ही। हे माणूस कशा संदर्भात आला त्याशी बोलायला शिका। आम्ही शिकवायला बसा म्हटल्यानंतर कागद हलवायचे, पेन हलवायचा, लॅपटॉप हलवायचा, मोबाईल हलवायचा, हे प्रोसिजर नाही आहे कामाची। समोरचा काय कामासाठी आलाय त्याच्या कामाचं निरसन पहिले करायचं, त्याच्यानंतर कागदांना हात लावायचा। फार कर्तव्य दक्ष अधिकारी आहात आपण अतिशय उत्कृष्ट काम करतात। 3 वाजेला जेवायला जातात, 5 वाजेला कार्यालयात येतात। कार्यालयाची काम जेवणाची वेळ 1 ते 2 कार्यालयात आहे, घरी जेवणाची वेळ नाही आहे, तरी सुद्धा रोज 3 ते 5 घरी आपण जेवणाला जात असतात। आणि इथे लोक तुमची वाट बघत बसतात 5 वाजेपर्यंत।